लोन वुल्फ अटॅक म्हणजे एक असा हिंसक कृत्याचा प्रकार आहे जो कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या आदेशाशिवाय किंवा पाठिंब्याशिवाय केला जाणारा हल्ला असतो। असे हल्ले स्वतंत्रपणे काम करणाऱ्या व्यक्तीद्वारे नियोजित केले जातात आणि पार पाडले जातात। हे हल्लेखोर अनेकदा ऑनलाईन सामग्रीद्वारे स्वतःच कट्टरतावादी बनलेले असतात, ज्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना त्यांचा शोध घेणं कठीण जातं। हल्लेखोर एकटाच नियोजन करत असल्याने गुप्तचर यंत्रणांना याची कुणकुणसुद्धा लागणं कठीण होतं। हे हल्लेखोर बंदुका किंवा बॉम्बऐवजी चाकू, वाहन किंवा साध्या हत्यारांचा वापर करतात, जे सहज उपलब्ध होतात। असे लोन वुल्फ आयसिस किंवा अल कायदा यांच्याशी जास्त प्रमाणात जोडल्याचंही बोललं जातं। असाच काहीसा लोन वुल्फ अटॅक महाराष्ट्रात पाहायला मिळाला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वेळी जे अतिरेकी आले होते त्यांनी कलमा वाचता येतो का असं विचारून गोळ्या घातल्या होत्या। तसंच काहीसं महाराष्ट्रात घडलंय, पण सुदैवाने कोणाचा जीव यात गेलेला नाहीये। मुंबईच्या उत्तरेकडे मीरा रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली। जैब जुबेर अन्सारी नावाच्या व्यक्तीने सकाळच्या वेळी मीरा रोड परिसरात असताना त्याने 2 सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला। धर्म विचारून तुला कलमा वाचता येतो का, नमाज पढता येतं का असे प्रश्न विचारले गेले। त्यावर नकार आल्यानंतर थेट दोघांवर चाकूने हल्ला केला गेला, ज्यात 2 सुरक्षा रक्षक जखमी झालेत। ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं। मात्र शहरी भागातील रस्त्यावर अशा पद्धतीने धार्मिक गोष्टीची विचारणा करून हल्ला झाल्याने एक प्रकारे भीतीचं चित्र निर्माण झालं आहे। काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटक जेव्हा आनंद घेत होते त्यावेळी तिथे काही अतिरेकी आले आणि हिंदू आहे की मुस्लिम, कलमा वाचता येतो का असे प्रश्न विचारून त्या पर्यटकांना मारलं गेलं होतं। त्याचीच प्रचिती या घटनेमुळे आली आहे असंच दिसून येत आहे। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आणि आरोपीच्या हालचाली लक्षात घेता आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे म्हणजे ATSकडे सोपवण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी पहाटे 4च्या सुमारास मीरा रोड पूर्व येथील नयानगर भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन हे 2 सुरक्षा रक्षक काम करत होते। यावेळी आरोपी जुबेर अन्सारी तिथे आला। त्याने 2 रक्षकांना त्यांची नावं आणि धर्म विचारला। त्यानंतर त्याने त्यांना कलमा पढता येतो का म्हणजे कलमा वाचता येतो का अशी विचारणा केली। सुरक्षा रक्षकांनी नकार देताच अन्सारीने खिशातील चाकू काढून त्यांच्यावर सपासप वार केले। या हल्ल्यात राजकुमार मिश्रा यांच्या आतड्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुब्रतो सेन यांनी सुरक्षा केबिनमध्ये लपून आपला जीव वाचवला आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली। हे सर्व रागाच्या भरात नाही तर सुनियोजितपणे घडल्याचं दिसून येत आहे। त्यानंतर नयानगर पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे अवघ्या 1.5 तासात जुबेर अन्सारीला त्याच्या भाड्याच्या घरातून अटक केली। मात्र तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी तिथे समोर आल्या। आरोपीकडे सापडलेल्या एका चिठ्ठीत लोन वुल्फ विल पाउच ऑन यू म्हणजे एक लांडगा तुमच्यावर झडप घालेल आणि हिंदुस्थानातील खऱ्या जिहादीची भाषा त्यात वापरण्यात आलेली आहे। तसेच यात गाझा आणि जिहाद या शब्दांचाही उल्लेख आहे। तपासानुसार अन्सारी सातत्याने इंटरनेटवर ISIS संबंधी कट्टरपंथी व्हिडिओ पाहत असायचा। आरोपी उच्च शिक्षित असून त्याने 2019 पर्यंत अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेतलेलं आहे। तो एक कोचिंग सेंटरमध्ये गणित आणि रसायनशास्त्र शिकवत असे अशी माहिती समोर आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर म्हणाले की मुळात एकूण जे हे प्रकरण आहे ते बघितलं तर सेल्फ रॅडिकलायझेशनचं हे प्रकरण असल्याचं दिसून येतं। मोठ्या प्रमाणावर पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा प्रयत्न आहे। त्या प्रयत्नातून हा जो व्यक्ती आहे तो आरोपी आहे। जो आरोपी आहे तो यातून तयार झालेला दिसतोय। त्यामुळे त्याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे किंवा जिहाद करायचं म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीने विचाराने तो पेटलेला आहे आणि त्याने हे कार्य केल्याचं दिसून येत आहे। हा हल्ला पूर्वनियोजित होता की रागाच्या भरात केला गेला होता याचा शोधही घेतला जात आहे। आरोपीचा मोबाईल, ब्राउझिंग हिस्ट्री, आरोपीचा मोबाईल आणि त्यातल्या काही गोष्टी, तो कोणाशी संपर्कात होता का याची कसून चौकशी देखील केली जाते। एकट्यानेच कट रचून हल्ला करण्याच्या या पद्धतीलाच लोन वुल्फ अटॅक बोललं जातं आणि त्याच्याशीच मिळता जुळता हा हल्ला असल्याचं दिसून येते। त्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। या घटनेनंतर परिसरात अफवा पसरवू नये म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं। मात्र कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारी माहिती किंवा मेसेज सोशल मीडियावर पसरवल्यास कडक कारवाई देखील केली जाणार आहे। मात्र या प्रकरणाची देशभरात चर्चा होत असून याचं काही दहशतवादी संघटनांशी कनेक्शन आहे का, आणखीन असे काही लोन वुल्फ रस्त्यावर फिरतायत का याचाही तपास होणं आवश्यक मानलं जाते। त्यामुळे या घटनेची देशभरात चर्चा होत असताना घबराट मात्र दिसून येते आणि नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं। मात्र अशा प्रकारचे हल्ले जर महाराष्ट्रात होत असतील तर पोलीस यंत्रणा काय करते आणि यामागे काही वेगळं काही कारण आहे का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच
मीरा रोडची ही घटना आणि एकूणच ही जी काही प्रक्रिया आहे ते पाहता तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.